यंदाच्या गणेशोत्सवासाठी परदेशी वास्तव्याला असणाऱ्या अनिवासी भारतीयांकडून मोठ्या प्रमाणावर गणेश मूर्तींची मागणी होतीये। 2023 या वर्षात तब्बल 3000 गणेश मूर्ती येत्या 10 दिवसात यूके, न्यूझीलंड, थायलंड आणि मॉरिशस या देशांमध्ये रवाना होत आहेत। नव्या वर्षातल्या गणेशोत्सवासाठी परदेशी राहणाऱ्या अनिवासी भारतीयांकडून गणेश मूर्तींची मागणी जोरदारपणे सुरू आहे। 1 फूट ते 5 फूट उंचीच्या गणेश मूर्ती पेण शहरातल्या अनेक कला केंद्रांमधून परदेशवारीसाठी बॉक्स पॅकिंगसह सज्ज झालेल्या आहेत। 2 ते 2.5 मूर्त्या माझ्या एक्सपोर्ट झालेल्या देखील आहेत। आता जवळपास पुढे अजून 3-3.5 हजार मूर्त्या अजून एक्सपोर्ट करायच्या बाकी आहेत। त्या USA जाणार आहेत, ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत, दुबईला जाणार आहेत, लंडनला। जसे जसे तिकडनं कस्टमरचे येतील तसे आम्ही इथून पॅकिंग करून जनपेटी बंदरावरनं बाप्पाची वारी तिथून बोटीने आपली निघते। साधारण तिथे पोहोचण्यासाठी 1-1.5 महिना लागतो। त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या ताब्यात जवळजवळ तो 1.5 महिन्याने तिथे पोहोचला तर त्यांना ते ऑगस्टच्या पहिल्या वीकमध्ये वगैरे त्यांच्या ताब्यात मिळून मग त्यांना पुढे सेलिंगसाठी त्यांना मिळतात तिथे। गेले 10 वर्षापासून परदेशी मूर्ती जाण्याची संख्या भरपूर वाढलेली, मागणी वाढलेली त्यांची। तर एक्सपोर्टला जाण्यासाठी जानेवारीपासून हे चालू होते। ते 6 इंचापासून 10 फुटापर्यंत आम्ही मूर्त्या पाठवतो। आतापर्यंत अमेरिका, दुबई, वेस्ट इंडिज आणि साऊथ आफ्रिका या ठिकाणी आता गेलेले आहेत आमच्याकडून। याला पॅकिंग करायला भरपूर वेळ लागतो। जाण्यासाठी JNPT बंदरावरती जातात, तिथून जहाजाने जातात, त्यामुळे त्यांना कमीत कमी 3-4 महिने जातात। पालघरमधल्या डहाणू इथं महालक्ष्मी यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे। चैत्र पौर्णिमेपासून सुरू होणारी ही महालक्ष्मी इथली यात्रा सलग 15 दिवस चालत असते। या 15 दिवसात महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, दिल्लीमधले लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत विवळवेढे इथं डोंगरावर आणि डोंगराच्या पायथ्याशी अशी 2 मंदिरं असून ही मंदिरं पांडवकालीन असल्याचं इतिहासकारांकडून सांगण्यात येत आहे। यात्रेमध्ये येणारे भाविक आणि इतर जे व्यापारी आहेत त्यांच्या सोयीसाठी मंदिरात असणे CCTV कॅमेरे, सुरक्षा रक्षक, बाउन्सर, चांगल्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त अशी तयारी केलेली आहे। आणि ही यात्रा सलग 15 दिवस चालत असल्याकारणे ह्या यात्रेमध्ये जो केंद्रबिंदू जो आहे भाविक त्यांना चांगल्या प्रकारे कसं दर्शन होईल याची आपण पूर्णपणे काळजी घेतलेली आहे। 2 महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपना गिल दरम्यान मुंबईतल्या एका नाईट क्लब बाहेर सेल्फी काढण्यावरून मोठा वाद झाला होता। या प्रकरणी आधी पृथ्वी शॉनं सपना गिलच्या विरोधात गैरव्यवहाराची तक्रार केलेली होती। त्यावेळेला सपना गिलला अटकही झाली होती। मात्र आता सपना गिलनं पृथ्वी शॉच्या विरोधात केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवर त्याच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय। तक्रारीमध्ये सपना गिलनं पृथ्वी शॉनं आपला विनयभंग केल्याचं नमूद केलंय। जीव घेण्या हत्यारानं आपल्यावर हल्ला केल्याचंही तिचं म्हणणं आहे। तसंच पृथ्वी शॉनं आपल्या छातीला हात लावून आपल्याला दूर लोटल्याचं सपनानं आपल्या तक्रारीत नमूद केलंय।